भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील तृतीयेला हरितालिकेचे व्रत उपवास केला जातो। तर यंदा मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी हरितालिकेचे पूजन होणार आहे। या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहेत। ओम नमः शिवाय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर सर्वात प्रथम माझ्या गोड मैत्रिणींना हरतालिकेच्या अगदी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणालाही जमेल अशी साध्या आणि सोप्या पद्धतीने हरतालिकेची पूजा कशी करायची हे प्रत्यक्ष आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर पूजेसाठी लागणारे संपूर्ण साहित्य आणि ही पूजा कोण कोण करू शकतो अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। हरतालिकेचे व्रत कोणतीही स्त्री करू शकते। कुमारिका, सौभाग्यवती स्त्रिया किंवा ज्यांचे पती हयात नाहीत त्या स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकतात। सर्वात प्रथम पार्वती मातेने हे व्रत केले होते, महादेव पती म्हणून मिळावे यासाठी। पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीला दर्शन दिले आणि तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले। तेव्हापासून जगभरातील मुली, विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुली चांगला पती मिळावा यासाठी दरवर्षी हरतालिकेचे व्रत करू लागल्या। असे मानले जाते की भगवान शिव आणि माता पार्वती यांची मनोभावे पूजा केली तर विवाहित स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते व कुमारिका मुलींना त्यांच्या मनासारखा चांगला जोडीदार मिळतो। यासाठी हे हरतालिकेचे व्रत करतात। तर आता आपण पाहूया हरतालिकेच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागतं। हरतालिकेच्या पूजेमधील सगळ्यात महत्त्वाचं साहित्य आहे तर ते म्हणजे वाळू। या दिवशी वाळूचा महादेव बनवून त्याची पूजा करणे हा या व्रताचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे। तर या ठिकाणी मी वाळू स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याचबरोबर या पत्री देखील तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत। यामध्ये फळझाडं, फुलझाडं यांच्या पत्री इथे घेतलेल्या आहेत। तसेच बेल, आघाडा, दुर्वा यांचा समावेश या पत्रीमध्ये असावा। म्हणजेच जवळपास फुलझाडं आणि फळझाडं अशी 16 प्रकारची पत्री या पूजेमध्ये समाविष्ट केली जातात। तसेच नैवेद्यासाठी कोणत्याही प्रकारची 5 फळं तुम्ही घेऊ शकता। महादेवांची पूजा आहे त्यामुळे बेलपत्र, पांढरी फुले, त्याचबरोबर विड्याची पाने, आघाडा, दुर्वा, पिवळी फुले, धोत्र्याचं फळ, धोत्र्याचे फूल इथे मी घेतलेलं आहे। त्याचबरोबर हळदी कुंकू इथे लागणार आहे। पूजा साहित्यामध्ये आपण शुद्ध पाणी, पंचामृत, अक्षता, विड्याचं साहित्य, भस्म, चंदन, गणपती म्हणून एक सुपारी घेतली आहे, गणपतीसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणि या ठिकाणी वस्त्रमाळ घेतलेली आहे। पांढरी वस्त्रमाळ महादेवासाठी आणि रंगीत वस्त्रमाळ गणपती आणि पार्वतीसाठी। त्याचबरोबर माचीस, अगरबत्ती, कापूर, धूप इथे आपण महादेवाबरोबर माता पार्वतीची पूजा करतो त्यामुळे माता पार्वतीसाठी सौभाग्य अलंकार घेतलेले आहेत। तसेच इथे मी 2 छोट्या समया घेतल्या आहेत, त्यामध्ये तूप घालून घेतलेलं आहे, तुम्ही तेलही घालू शकता। तसेच इथे मी हरतालिकेची मूर्ती म्हणजेच सखी आणि पार्वती यांच्या मूर्ती घेतलेल्या आहेत। पण या दिवशी वाळूच्याच मूर्ती बनवून त्याची पूजा केली जाते, तर तुम्ही अशा मूर्त्याही घेऊ शकता किंवा वाळूचे छोटे छोटे ढीग बनवून त्याचीही पूजा करू शकता। या मूर्ती तुम्ही घेतल्या किंवा नाही घेतल्या तरीही चालू शकतं। मला मिळेल तेवढं साहित्य मी इथे हरतालिकेच्या पूजेसाठी घेतलेलं आहे। ही पूजा आपल्याला यथाशक्ती यथाभक्ती करायची आहे। शेवटी भाव महत्त्वाचा असतो। तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये जरी तुम्ही मनोभावे पूजा केली तरीही इच्छित फळ मिळू शकतं। तर तुमच्याकडे यामधील एखादं साहित्य असेल नसेल तरीही चालेल, फक्त तुम्ही मनोभावे पूजा करावी। तर हरतालिकेच्या दिवशी घरातील स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे, घरातील साफसफाई करून स्वच्छ स्नान करावे। या दिवशी तुम्ही केस पण धुवू शकता। त्यानंतर स्वच्छ किंवा नवीन वस्त्र घालायचं आहे, यावेळी तुम्ही साजशृंगार पण करू शकता। त्यानंतर आपली घरातील रोजची देवपूजा करून मग आपण ही पूजा करू शकतो। देवासमोर जर जागा असेल तर तुम्ही तिथे देखील पाट मांडून ही पूजा करू शकता किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे एक पाट मांडावा, त्याभोवती सुंदर रांगोळी काढावी आणि त्यानंतर सर्वात आधी आपण त्या पाटावरती वाळूचा महादेव बनवणार आहोत। पूजेला सुरुवात करण्यापूर्वी स्त्रियांनी स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर आपण ही पूजा करायची आहे। ही वाळू आपल्याला पूजेसाठी वापरायची आहे म्हणून ती स्वच्छ धुवून घ्यावी, नाहीतर मग वाहत्या पाण्यातील वाळू असेल तर अतिउत्तम। या वाळूच्या सहाय्याने आपल्याला महादेवाची पिंड बनवायची आहे।
अनेक जणांना असं वाटतं की आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड आहे, तर मग त्या महादेवाच्या पिंडीची पूजा करू शकतो का? पण नाही. हरतालिकेच्या पूजेसाठी वाळूची पिंड बनवून त्याची पूजा करण्याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला वाळूचाच महादेव बनवून त्याची पूजा करायची आहे. हरतालिकेची पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर करावी. या दिवशी सर्व स्त्रियांनी दिवसभर आणि रात्रभर उपवास करावा आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडावा. तर अशा प्रकारे इथे मी वाळूचा महादेव बनवून घेतलेला आहे. या दिवशी आपण संपूर्ण शिवसृष्टीच्या पाटावरती काढणार आहोत. महादेवासमोर नंदी तर हवाच, तर या ठिकाणी मी नंदी काढलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला गणपतीसुद्धा मांडायचा आहे. उभ्या आकाराचा वाळूचा ढीग आहे, तर तो नंदी आहे आणि हा आपला गणपती असेल. तसेच पार्वती माता तिच्या सखीसह आपल्याला काढायची आहे, कारण ही पूजा माता पार्वतीने तिच्या सखीसोबत केली होती, म्हणून तिच्या सखीसुद्धा आपण काढणार आहोत. तर या ठिकाणी अशा 2 वाळूच्या हरतालिका गौरी मी बनवलेल्या आहेत. तुमच्याकडे जर माता पार्वती आणि तिच्या सखीची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही ते मांडू शकता. माझ्याकडे माता पार्वती आणि तिच्या सखीची मूर्ती आहे, तर ती सुद्धा मी मांडणार आहे. मूर्ती तुमच्याकडे नसेल तर मग अशा प्रकारे वाळूचे आपल्याला छोटे ढीग करून ठेवायचे आहेत आणि त्याचीच पूजा आपण माता पार्वती आणि तिची सखी म्हणून करणार आहोत. तर इथे मी माता पार्वती आणि तिची एक सखी काढलेली आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त सखी पण काढू शकता. तर अशा प्रकारे आपण सर्व शिवसृष्टी काढून घेतलेली आहे. तुम्ही कडेने अशी बॉर्डर सुद्धा करून घेऊ शकता. आपण पाटावरती जी महादेवाची पिंड काढलेली आहे, तर पिंडीचा जो निमुळता भाग आहे तो उत्तर दिशेला यायला हवा, अशा पद्धतीने आपल्याला शिवलिंग बनवून घ्यायचा आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, या पद्धतीने आपण वाळूचा महादेव तयार केलेला आहे. पार्वती, सखी, त्याचबरोबर गणपती बाप्पा आणि नंदी आपण बनवलेले आहेत. या प्रकारे आपला वाळूचा महादेव दिसणार आहे. आता आपण पूजेला सुरुवात करूया. तर कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो. त्यामुळे सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा आहे आणि दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू, अक्षता, फुलं वाहून दिव्याला नमस्कार करायचा आहे. दिव्या दिव्या दीपत्कार, कानी कुंडल मोती हार, दिव्याला पाहून नमस्कार, हा श्लोक तुम्ही म्हणू शकता. त्याचबरोबर कोणतीही पूजा करण्याआधी आपण सर्वात आधी गणेश पूजन करतो. तर त्यासाठी एका तामणामध्ये गणपती म्हणून आपण एक सुपारी घेतलेली आहे आणि सर्वात आधी आपण गणपतीला शुद्ध पाण्याने स्नान घालणार आहोत. त्यानंतर 3 पळी पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने आपण गणपती बाप्पांना स्नान घालायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पाटावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि मग गणेश पूजन सर्वात आधी आपल्याला करायचं आहे. गणपतीला चंदन, हळदी कुंकू, अक्षता तसेच गणपतीला प्रिय असणारे लाल फूल आणि दुर्वा अर्पण करायचे आहेत. त्यानंतर गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. 3 वेळा पाणी फिरवायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी. आता आपण महादेवाची पूजा करणार आहोत, पण वाळूचा महादेव असल्यामुळे जास्त पाणी किंवा पंचामृताचा वापर आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे एक फूल आपल्याला शुद्ध पाण्यामध्ये बुडवून स्नान घालायचं आहे किंवा मग तुम्ही पळीने सुद्धा पाणी टाकू शकता. शुद्धोदक स्नानम समर्पयामी, शुद्धोदक स्नानम समर्पयामी. त्याचबरोबर गणपती, नंदी आणि माता पार्वती तिची सखी यांच्यावर सुद्धा फुलानेच पाणी शिंपडायचं आहे किंवा छोट्याशा एका चमच्याने तुम्ही पाणी टाकू शकता. त्यानंतर मग पंचामृतांमध्ये ते फूल बुडवून तुम्ही ते पाणी शिंपडायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा पाण्यामध्ये फूल बुडवून अभिषेक पूर्ण करायचा आहे. शुद्धोदक स्नानम समर्पयामी, शुद्धोदक स्नानम समर्पयामी. त्यानंतर महादेवांना भस्म लावायचा आहे, अक्षता व्हायच्या आहेत. तर इकडे नंदी आणि गणपतीलाही हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि माता पार्वतीला तिच्या सखीलाही हळदी कुंकू व्हायचं आहे. सर्वांना अक्षता व्हायच्या आहेत, फूल अर्पण करायचे आहेत. पांढरी फुले घेतली असतील तर महादेवांना अर्पण करायचे आहेत. त्यानंतर पांढरी वस्त्रमाळ घेतली होती तर ती महादेवांना आणि रंगीत वस्त्रमाळ ही गणपती आणि पार्वती माता तसेच तिच्या सखीला घालायची आहे. तुम्ही महादेवांना वाहण्यासाठी जे काही घेतलं असेल तर ते अर्पण करून घ्यायचं आहे. धोत्र्याचं फळ असेल, धोत्र्याचं फूल असेल तर तेही अर्पण करायचं आहे. तसेच बेलपत्रही या पूजेमध्ये महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे असेल तर तेही तुम्ही शिवपिंडीवरती व्हायचं आहे. महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे, तर बेलपत्र आपल्याला पालतं व्हायचं आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तुम्ही ही पूजा करत असताना करू शकता. त्यानंतर या पूजेमध्ये आपल्याला 2 विडे मांडायचे आहेत.
एक गणपती बाप्पांचा आणि दुसरा महादेव पार्वतीचा। तर इथे आपण एकावरती एक अशी 2 विड्याची पाने ठेवायची आहेत आणि त्यावर ते विड्याचं साहित्य घेतलं आहे तर ते ठेवून घ्यायचं आहे। तर इथे मी खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी, नाणं हे साहित्य घेतलेलं आहे। तर त्या विड्यावरती आपण हळदी, कुंकू, अक्षता, फूल व्हायचं आहे। त्यानंतर आपण आता माता पार्वतीला सौभाग्याचं वाण अर्पण करायचं आहे। तर यामध्ये ओटीचं साहित्य सुद्धा असतं। तर त्यामध्ये बांगडी, टिकली, आरसा, हळदी, कुंकू, काळे मणी, मेहंदीचा कोन, नेल पॉलिश असे सर्व साहित्य जे तुम्हाला मिळेल तर ते तुम्ही अर्पण करू शकता किंवा मग बाजारामध्ये पुडी मिळते तीही अर्पण केली तरी ती तुम्ही वाहू शकता। त्यानंतर या पूजेमधील सर्वात महत्त्वाच्या आहेत तर त्या म्हणजे या पत्री। तर या पत्री आपण शिवपिंडीवरती म्हणजेच महादेवावरती ठेवणार आहोत। या पत्री पिंडीवरती ठेवायच्या आहेत। ज्या पद्धतीने आपण बेलपत्र वाहतो तर त्याच पद्धतीने आपल्याला या पत्री शिवपिंडीवरती पालथ्या ठेवायच्या आहेत। इथे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला शिवपिंड नीट दिसणार नाही त्यामुळे मी थोड्याशा मागे ठेवलेल्या आहेत, पण त्या पत्रीचा स्पर्श महादेवाच्या पिंडीला झालेला पाहिजे अशा पद्धतीने आपण या पत्री पालथ्या ठेवायच्या आहेत। महादेवाची पिंड नाही दिसली तरीही चालेल, पण या पत्री तुम्ही पालथ्या पिंडीवरती ठेवायच्या आहेत। तर या पत्रीमध्ये काही फळझाडं, फुलझाडं, दुर्वा, आघाडा, बेल याचा समावेश असावा। त्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे। तर या ठिकाणी मी नैवेद्यामध्ये काही फळं घेतलेली आहेत। तर याचा नैवेद्य आपल्याला इथे दाखवायचा आहे। 3 वेळा पाणी फिरवायचं आहे। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी। पूजा झाल्यावरती हरतालिकेची कहाणी वाचायची आहे, महादेवांची आरती करायची आहे। हरतालिकेची पूजा करताना नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे। स्त्रिया असतील तर अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी महादेवाकडे प्रार्थना करायची आहे आणि मुली असतील तर मला चांगला जोडीदार मिळावा अशी प्रार्थना करायची आहे। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हरतालिकेची पूजा कशी करावी हे दाखवलेलं आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा। जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।